जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची दिवस रात्र तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक आपण अपडेट घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही आपल्या थंबनेल बघूनच इथे क्लिक केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मी का असं थंबनेल लावलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्व काही सत्य जाणून घ्या. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काही जागा या व्हायरल होत आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं आपण बघू शकता, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ऑनली पोलीस भरती. ज्या विद्यार्थ्यांना आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ते लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे आपण सर्वात आधी अपडेट देत असतो. ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करून मेसेज सेंड करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये, त्यांना मी लिंक देऊन देईन. तर बघा, आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. अमरावती ग्रामीण 200 जागा, या सर्व जागा तुम्ही बघितला असेल विद्यार्थी मित्रांनो. सर्व काही सत्यता आपण याची जाणून घेणार आहोत. पण विद्यार्थी मित्रांनो, या अधिकृत जागा आहेत की नाही, ही अधिकृत अपडेट आहे की नाही, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. खरंच जाहिरात ही 28 तारखेला येणार आहे काय, फॉर्म केव्हापासून भरणं सुरू होईल, ही संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अमरावती 200 जागा, त्यानंतर नागपूर शहर 741 जागा, बीड 170, ठाणे शहर 753, हिंगोली 72. आगामी भरतीसाठी 22-23 मधील रिक्त पद संख्या. त्यानंतर बघा, 22-23 मधील आगामी भरतीसाठी रिक्त पद अमरावती तेच दिलेलं आहे, नागपूर शहर तेच दिलं आहे आणि हिंगोलीसुद्धा तेच दिलेलं आहे. भरती ही अचानक पडू शकते, सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. सांगण्याची गरज नव्हती, कारण की भरती ही कोणाला सांगून पडत नसते. जो विद्यार्थी फुल्ली डेडिकेटेड असतो पोलीस भरतीसाठी, तो दिवस रात्र मेहनत करतच आहे. फक्त त्याला भरती पाहिजे आहे आणि त्याचं सिलेक्शन हे ॲटोमॅटिकच होणार आहे. जे भरतीची जाहिरात आल्यावर अभ्यास करणारे, ग्राउंड करणारे, ते विद्यार्थी कधीच पोलीस होऊ शकत नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही जरी व्हिडिओ बघत असाल, तुम्ही जर दिवस रात्र तयारी करत असेल, तर तुम्हाला नक्की माहिती असेल की मी पोलीस होणार. आणि जर तुम्ही टाईमपास म्हणून पोलीस भरती देत असाल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालासुद्धा माहिती असेल की मी पोलीस होऊ शकणार नाही आहे, कारण की तुम्ही जाहिरातीची वाट बघताय. तर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात आल्यावर काहीच होणार नाही. तर बघा, आपण याचं विश्लेषण पूर्ण करणार आहोत. वरील जेवढी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती जागेविषयी आपण इथे दिलेली आहे. अधिकृत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अधिकृत जे काही माहिती असते त्यावरच विश्वास ठेवायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. ही जागा जरी अधिकृत सुद्धा असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत अजूनपर्यंत काहीही अपडेट आलेली नाही आहे. जरी हे अधिकृत असेल, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की ठाणेला 753 जागा आलेल्या होत्या, तर ही अधिकृत आहे. पण त्या रिक्त जागा आहे, जाहिरात इतक्या जागेची पडेल काय, हे कोणीही सांगू शकत नाही. याच्यातली 50% सुद्धा जागा पडू शकतात किंवा या जागा वाढून 1000 होऊ शकतात. याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही की 753च जागा पडेल. हे फक्त माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की 753 जागा या ठाणे शहरला रिक्त आहे. ठीक आहे. तर ही भरती आपण केव्हा फायनल समजू, जेव्हा अधिकृत काही जी आर येईल, अधिकृत काहीतरी आपल्याला संकेतस्थळावर मिळेल किंवा अधिकृत आपल्याला काही माहिती मिळेल, तेव्हाच आपण म्हणू शकतो की इतक्या जागा निघणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भरती ही नक्की 100% यावर्षी निघणार आहे आणि ती निघणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. पण नेमकी केव्हा भरती निघणार आहे ही कोणालाच माहिती नाही. आचारसंहिता पूर्वी निघणार आहे, आचारसंहिता नंतर निघणार आहे, या महिन्यात निघणार आहे की या महिन्याच्या शेवटी निघणार आहे की पुढच्या महिन्याच्या स्टार्टिंगला निघणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बातमी जरी आपण आपल्या टेलिग्रामला लावली असेल, पण व्यवस्थित जर वाचलं तर आपण इथे त्याचं विश्लेषणसुद्धा सांगितलेलं आहे की अधिकृत माहिती फक्त आपलं चॅनल देत असते विद्यार्थी मित्रांनो. भरती ही नक्की येणार, आपल्याला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण जाहिरात आणि जागा केव्हा येणार आणि किती जागा नेमक्या असणार आहे हे कोणालाच माहिती असत नाही विद्यार्थी मित्रांनो. तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आपण आणखी तुम्हाला एक व्हायरल न्यूज दाखवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मानदेशी पॅटर्न सातारा म्हणून एक व्हायरल न्यूज होता आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ही मला विद्यार्थ्यांनीच पाठवलेली आहे. तर पहा, पोलीस भरती प्रक्रिया 2024, 28 जानेवारीला फॉर्म भरणे
होईल सुरू. जरी होईल विद्यार्थी मित्रांनो, तरी अधिकृत ही माहिती नाही आहे. हा एक अंदाज असू शकतो किंवा यांना जरी अधिकृत माहिती मिळाली असेल, पण आपल्याला अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. आणि अधिकृत अपडेट आपण देत असतो विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपल्याला विद्यार्थ्यांना फसवायचं नाही आहे. पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक, पोलीस 14,990 एवढ्या जागा राहतील विद्यार्थी मित्रांनो. एवढ्या राहतील किंवा कमीसुद्धा राहू शकतात किंवा 20,000 सुद्धा राहू शकतात. आपल्याला नेमकं किती जागा राहणार, काय जागा राहणार ते अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत GRवर किंवा अधिकृत परिपत्रकावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही धीर सोडू नका. जाहिरात ही नक्की येणार आहे आणि यांनी सांगितलेलं आहे की SRPला मला जागा माहिती नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी SRPला सुद्धा जागा निघणार आहे. त्यानंतर कारागृहाला सुद्धा जागा राहणार आहे. त्यानंतर बँड्समनला सुद्धा जागा राहणार आहे. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक इतक्या पण जागा राहणार आहे. पण नेमकी जाहिरात केव्हा येणार हे सर्व काही व्हायरल होतं विद्यार्थी मित्रांनो. पण अजूनपर्यंत कोणालाच ही अपडेट नाही आहे की एक्झॅक्टली जाहिरात केव्हा येणार आहे. तर हेच आपल्याला सांगायचं होतं, म्हणून आपण हा व्हिडिओ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यांनी नक्की सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की 28 तारखेपासून फॉर्म भरणे सुरू होईल. होऊ पण शकतं विद्यार्थी मित्रांनो, यात काही आपलं पण दुमत नाही आहे. पण तुम्हाला मी एकच सांगतो की अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत माहिती आली की आपण सर्वात आधी सांगणार आहे. आणि ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. धन्यवाद.